राम राम शेतकरी मित्रांनो, काल नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथक हे कांद्याची पाहणी करण्यासाठी आलं होतं. तर मित्रांनो, केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवण्याची मागणी ही केली. तर यावर केंद्रीय पथकाने नेमकं काय सांगितलं या व्हिडिओमध्ये अगदी आपण थोडक्यामध्ये याची माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, देशामध्ये बाजारपेठेमध्ये घाऊक व किरकोळ विक्रीचे कांद्याचे भाव वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने किंमत नियंत्रणाच्या उपाययोजना म्हणून केंद्राने निर्यातबंदी लागू केली. ठराविक कालावधीनंतर त्याचा आढावा घेण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून केंद्रीय समिती पुन्हा नाशिकमध्ये पाहणी दौऱ्यासाठी दाखल झाली आहे आणि खरीप, लेट खरीप आणि रब्बी कांद्याची लागवड आणि साठ्याची स्थिती ती जाणून घेत आहे. आणि त्यांनी काल केंद्रीय पथकाने दिंडोरी आणि कळवण तालुक्यात लागवड क्षेत्राची पाहणी ही काल केंद्रीय पथकाने केली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्यातबंदी त्वरित मागे घेण्याची मागणी या पथकासमोर केली होती. त्यावर हा निर्णय केंद्र सरकारच्या हाती असल्याचे उत्तर केंद्रीय समितीमध्ये जे काही सदस्य होते त्यांनी दिलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.